या व्हिडिओमध्ये आपण या चिन्हांचा अर्थ आणि त्यांचा वापर करणे शिकूया। चला सर्वप्रथम आपण बघूया, या मुलाकडे ना दोन गाड्या आहेत, आपण मोजूया 1 आणि 2 आणि त्याच्याकडे अजून एक अशी गाडी आली निळ्या रंगाची आणि आता त्याच्याकडे किती गाड्या आहेत आपण पुन्हा मोजूया, ही 1, ही 2 आणि ही 3। तर यालाच आपण गणिताच्या भाषेमध्ये अशा प्रकारे म्हणू शकतो की 2 आणि 1 मिळून 3 होतात, बरोबर। आणि आपण याला चिन्हांच्या आधारे कशा प्रकारे लिहू शकतो, तर ते म्हणजे 2 अधिक 1 बरोबर 3। तर इथे तुम्हाला पिवळ्या रंगाचं जे चिन्ह दिसतंय अधिक, त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण बेरजेचं चिन्ह म्हणतो आणि त्याचा उपयोग आपण संख्या एकत्र मिळवण्यासाठी करतो। म्हणजे जर तुम्ही 2 किंवा अधिक गोष्टी एकत्र मिळवत असाल किंवा त्यांची बेरीज करत असाल तेव्हा आपण हे चिन्ह वापरतो। आणि या पुढचं चिन्ह आपण हे बघितलं होतं, तर या चिन्हाचा अर्थ आहे बरोबर हे चिन्ह, किंवा त्याला आपण एकूण असं सुद्धा म्हणू शकतो। म्हणजेच जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा जास्त गोष्टींची बेरीज आपण करतो तेव्हा आपण हे चिन्ह वापरून त्यापुढे उत्तर लिहितो आणि त्या एकूण गोष्टींची बेरीज किंवा एकूण गोष्टींचं उत्तर हे आपण हे चिन्ह देऊन दाखवतो। म्हणजेच आपण ज्याप्रमाणे इकडे बघितलं की 2 अधिक 1 बरोबर 3, म्हणजे आपण 2 आणि 1 ची बेरीज केली आणि त्याची एकूण बेरीज किती येते हे दाखवण्यासाठी हे बरोबरचं चिन्ह वापरलं आणि त्यापुढे उत्तर 3 असं लिहिलं। म्हणजेच आपण याला काय म्हणतो, तर आपण याला म्हणतो 2 आणि 1 मिळून 3 होतात। चला आपण अजून एक उदाहरण बघूया। तर इथे आपल्याकडे 3 केळी आहेत आणि 4 सफरचंद आहेत। तर आपण या दोघांना एकत्रितरित्या कशा प्रकारे मोजू शकतो बरं, तर आपण अशा प्रकारे घेऊ शकतो की 3 केळी अधिक 4 सफरचंद बरोबर किती। तर आपण मोजूया, आपण एक एक करून मोजूया। तर हे पहिलं केळं आहे, नंतर हे आहे दुसरं, हे तिसरं, त्याच्या पुढे आपण सफरचंद मोजूया 4, 5, 6 आणि 7। म्हणजेच 3 अधिक 4 बरोबर 7 हे उत्तर आपल्याला मिळालं। म्हणजेच इथे आपल्याकडे एकूण किती फळं झालेली आहेत, तर आपल्याकडे एकूण 7 फळे झालेली आहेत। चला यापुढे आपण अजून एक उदाहरण बघूया आणि इथे आपण हातांच्या बोटांचा वापर करूया। तर एका हातावरती आपण अशा प्रकारे 4 बोटं धरली आणि दुसऱ्या हातावरती 2 बोटं धरली, तर आपण एकूण किती होतात ते मोजूया। तर आपण एक एक करून मोजूया। हे आपलं आहे पहिलं बोट, नंतर आपण 2, 3, 4, 5, 6 अशा प्रकारे मोजूया। म्हणजे आपल्याला एकूण किती बोटं मिळाली, एकूण आपल्याला मिळालेली आहेत 6 बोटं। म्हणजेच आपल्याला 4 अधिक 2 हे उत्तर 6 इतकं मिळालं। आता इथे आपण एक गंमत बघूया। आता तुम्ही समजा याच्या उलटं केलं, असं 2 अधिक 4 केलं, म्हणजे आधी आपण 4 अधिक 2 बघितलं, आता आपण 2 अधिक 4 असं बघूया। आपण एक एक करून पाहूया। तर हे पहिलं बोट आहे, हे 2, 3, 4, 5 आणि 6। म्हणजे आपल्याला पुन्हा 2 अधिक 4चं उत्तर सुद्धा किती मिळालं, तर आपल्याला तेच उत्तर मिळालं 6। म्हणजे आपण 4 अधिक 2 केले काय किंवा 2 अधिक 4 केले काय, आपल्याला दोन्ही वेळा 6 हे उत्तर मिळालेलं आहे। म्हणजेच इथे आपण कुठली गोष्ट शिकलो, तर बेरीज करताना क्रम कसाही असला तरी त्याचं उत्तर हे बदलत नाही। म्हणजे आपण 2 अधिक 4 केलं काय किंवा 4 अधिक 2 केलं काय, दोन्हीचं उत्तर हे सारखंच आलेलं आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो, आपण सारांश बघूया। तर बेरीज म्हणजे एकूण किंवा एकत्र करणे आणि बरोबर हे चिन्ह आपल्याला काय दाखवतं, हे चिन्ह आपल्याला एकूण संख्या दाखवतं। आणि बेरीज करताना आपण बेरीज 3 अधिक 4 केली काय किंवा 4 अधिक 3 केली काय, दोन्ही वेळा आपल्याला उत्तर सारखंच मिळतं 7। आणि ते कसं हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे।